आणि कामाला जोरदार सुरुवात झालेली आहे। कोकणी वाडी आपल्याला बनवायचा प्रयत्न करतोय आपण। आणि आमच्याकडे एक छोटा गणपती आलेला आहे। हा बघा, हा बघा गणपती। अरे वा 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 वा, गणपती बाप्पा मोरया। हे अशा प्रकारे आपल्या मेन आर्टिस्ट प्रियांका यांचं आगमन झालेलं आहे। आणि पुढे त्या आता याच्यावर चित्रकलेची संकल्पना कशी अस्तित्वात आली जरा जाण। आणि असं छान प्रकारे आमचं अजून एक ज्युनियर आर्टिस्ट आले आणि आपली पर्णकुटी रूप घेताना एकदम फायनल टच द्यायची तयारी चालू आहे। अरे वा, अरे वा, छान अशा प्रकारे आपल्या पर्णकुटीमध्ये बाप्पांचं आगमन झालेलं आहे। राम राम मंडळी, गणेश चतुर्थी अवघ्या 2-3 दिवसांवर येऊन घेतलेली आहे आणि अजून आमची काहीच गणेश चतुर्थीची म्हणजे गणपतीच्या डेकोरेशनची काहीच सजावटीची तयारी झालेली नाही आहे, जी की आपण आता आजपासून करायला सुरुवात करणार आहोत। आणि हे सगळे बालकलाकार बरोबर आहेत आणि चला तर मग सुरुवात करूया तयारीला। वाव, आणि आमच्याकडे नवीन कामगार पण आलेले आहेत, अजून बरेच कामगार यायचे बाकी आहेत। आणि हे आपलं गणपती बाप्पाचं ग्रीन कार्पेट। चला लवकरात लवकर तयार करूया, अवघे 2 दिवस राहिलेत गणपती बाप्पांच्या आगमनाला। आणि कामाला जोरदार सुरुवात झालेली आहे। बाबू काकी, बाबू काका, मयूर घोणे आमचे, आणि कोकणी वाडी आपल्याला बनवायचा प्रयत्न करतोय आपण। मूर्तीची बैठक ही स्वामी बैठक असल्यामुळे थोडा कोकणी टच द्यायचा आहे, बघूया कसं होत आहे। अनन्या पण एकदम छान प्रकारे काम करते। आणि ही छताची तयारी, याच्यावर गवत येणार आहे। मंडळी, आजचा हा व्हिडिओ एवढा खास होणार आहे की ज्यामध्ये आपण दाखवणार आहोत गणपती आगमनाची पूर्वतयारी, गणपतीचे मखर आणि तसेच गणपती आगमन सोहळा। तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, बिलकुल स्किप करू नका। आणि हो, हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट करून नक्कीच कळवा आणि एक लाईक देखील होऊन जाऊ द्यात। आणि आमच्याकडे एक छोटा गणपती आलेला आहे। हा बघा, हा बघा गणपती। अरे वा 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 वा, गणपती बाप्पा मोरया। आणि आता इथे याच्यावर वारली पेंटिंग करणार आहोत आपण आणि पेपर लावायचं आहे। या बॅकग्राऊंडवर आपण काढणार आहोत वारली पेंटिंग। तुम्ही बघू शकता रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत, काम जोरदार चालू आहे। आणि हे आमचे इंजिनियर संजय मोरे। अशा प्रकारे आपल्या मेन आर्टिस्ट प्रियांका यांचं आगमन झालेलं आहे आणि पुढे त्या आता याच्यावर वारली पेंटिंग करतील। तर मॅडम, कुठली आली डिझाईन काढणार जरा दाखवा प्रेक्षकांना आपल्या। अच्छा, ही वारली पेंटिंग आपण करणार आहोत। आपल्या या ताई यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्समधनं त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि बघूया आता त्यांच्या कलाकारीचा कसा उत्तम असा नमुना आपल्याला त्या सादर करणार आहेत। आणि अशा प्रकारे ताईंनी सुरुवात केली आहे। पण काढणार आहे ड्रॉइंग, तिथे तू पण काढणार आहेस ना? बघूया थोड्या वेळाने
पिक्चर तयार झालं की रात्रीचे 2:30 वाजत आले आणि लवकरच आता वारली पेंटिंग रूप घेईल आणि वारली पेंटिंग रूप घेताना आपण इथे बघू शकतोय आणि आपले प्रेक्षक वर्ग बघत आहेत, डोळ्यावर झोप बिलकुल नाही कोणाच्याही. बघू शकतो 2:30 वाजलेत. छान असा सूर्य रात्रीच्या वेळी आकार घेताना म्हणजे उगवताना. मंडळी आपण बघू शकतो की पक्ष्यांनी देखील आकार घेतलेला आहे. आणि आपली ही पेंटिंग असणार आहे बॅकग्राऊंडला. बऱ्यापैकी या आणि छान असे ढोलकी वादव आणि छान असं ढोलकी वादन करतानाचे आपले वारली पेंटिंग तयार होत आहे, आकार घेत आहे. समोर तुम्ही पाहू शकता गणपतीचं मखर, डावीकडे सूर्य, इथे तुतारी नाही वेगळं काहीतरी एक वाद्य आहे ते वाजवताना वरती पक्षी उडत आहेत. बाकी डिझाईन अजून किती बाकी आहे तरी डिझाईन अजून आता काय वा छान असं तुम्ही पाहू शकता. आणि 3:30 वाजलेत. आपले प्रेक्षक अजूनही वाट बघत आहेत की पेंटिंग कसं रूप घेईल. पेंटिंगचा सगळा खेळ आहे आणि वारली पेंटिंगची आकृती आता पूर्ण क्लिअर दिसायला सुरुवात झालेली आहे. आज दिवस दुसरा. सकाळपासून आमच्या ताई जुंपल्या आहेत वारली पेंटिंग करण्यामध्ये. थोड्याच वेळात पूर्ण आपल्याला हे चित्र काय आहे ते कळून येईल. आणि असं छान प्रकारे आमचं अजून एक ज्युनियर आर्टिस्ट आले. एक ज्युनियर आर्टिस्ट होतं, त्याच्याबरोबर अजून एक. बस बस अनन्या बाहेर नको जाऊस तू, इकडे मग ताई हे पण करायचंय ना त्यांचे अंग. हे पहिले कलर प्लेन कर, त्याच्यात कलर सिल्वर प्लेन. आणि मंजिरी किती केला तू कलर? नाही आपल्या या आर्टिस्टांना थोडं विचारूया की ही वारली चित्रकलेची संकल्पना कशी अस्तित्वात आली, जरा जाणून घेऊयात. तर प्रियांका ताई थोडं आम्हाला जरा सांग या वारली पेंटिंग बद्दल. वारली पेंटिंग ही खरी जे आदिवासी पाडे असतात, आदिवासी मंडळी असतात, त्यांच्या घराच्या बाहेर म्हणजे त्याला सुशोभीकरण करण्यासाठी ते त्यांच्या काळी ते त्यांच्या वेळेस शेणाने सारवलेल्या त्यांच्या भिंती असतात आणि त्या शेणाने सारवलेल्या भिंती सुंदर आणि सुबक दिसण्यासाठी ते काय करायचे, आधीच्या काळी चुना वापरायचे किंवा तांदळाचं जे पीठ असतं त्या पिठाचा वापर करून हे असे हाताने किंवा काठीच्या साह्याने, फांदीच्या काठीच्या साह्याने हे असे ह्या आदिवासीच्या आता स्ट्रक्चर्स आहेत, म्हणजे आता ह्या भावल्या म्हणा किंवा हे आदिवासीचे त्यांच्याकडे वापरले जाणारे वाद्य आणि त्यांनी बनवलेल्या ह्या कलाकृती आहेत. कारण त्यांना माणसाचे हात पाय काढणं हे त्यांनी त्यांच्या असे विचार केले, त्याच्यामुळे त्यांना हे असे अवगत आले, म्हणून ही कला निर्माण झाली, म्हणून याला वारली कला असे म्हणतात. आज आम्हाला समजलं की ही वारली पेंटिंग कशी काय अस्तित्वात आली. धन्यवाद ताई तुझे. अजून हे फायनल टच देताना आता ताई आपल्या केवढं बाकी आहे आता, मध्ये काय थोडं बाकी राहिलंय ना.
या ताईंच्या घरी देखील सुंदर असं चलचित्रवाला गणपती असतो, सगळं डेकोरेशन असतं. ताईंच्या माहेरी आपण जाणार आहोत त्यांच्या घरी. जरूर आपण तो व्हिडिओ देखील घेऊन येणार आहोत. या ताई आणि त्यांचे भाऊ आणि मिस्टर मिळून छान असं चलचित्र बनवतात. तो व्हिडिओ देखील आपण आपल्या भेटीसाठी लवकरच घेऊन येणार आहोत. आणि आपली पर्णकुटी रूप घेताना गवत टाकायची क्रिया सुरू झालेली आहे. लेफ्टला मंडळी, या गवताची खासियत म्हणजे हे असं तसं नसून आपल्या आंब्यांचे राहिलेले असं गवत आहे. जे आंबे ठेवलेले आपण विकलेले त्याचं हे राहिलेलं गवत आहे. एकदम फायनल टच द्यायची तयारी चालू आहे आणि थोड्याच वेळात आता आपण ही टेबलावर ठेवणार आहोत. चला टेबलावर ठेवायची तयारी करूया. आणि लगबग सुरू झाली आहे आपली पर्णकुटी टेबलावर ठेवण्यासाठी. वर फॅन बघा, फॅन. गणपती बाप्पा हे वर फॅन फॅन फॅन. आणि फायनली पर्णकुटी टेबलावर ठेवली. आणि हे आमचे प्रेक्षक. आणि अशा प्रकारे आपली पर्णकुटी झालेली आहे रेडी. आणि हे सगळे आहेत त्याच्या मागील हात ज्यांनी आपली ही पर्णकुटी बनवलेली. आणि आता हा सगळा पसारा या सगळ्या आपल्या वहिनी साफ करून देणार आहेत. उद्या आपण गणपती आणणार आहोत, तो देखील व्हिडिओ पुढे कंटिन्यू करून दाखवू. चला, धन्यवाद. तर आता ती वेळ आलेली आहे, आपण आपल्या लाडक्या बाप्पाला आणायला चाललो आहोत. सगळे भक्तगण धुमधाममध्ये. आणि आता आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी आपण येऊन पोचलो आहोत गोरे हाऊस कळवा येथे. आणि हा पहा आपला बाप्पा आलेला आहे. आता आपण बाप्पापुढे नारळ पानविडा ठेवून बाप्पाची अगरबत्तीने ओवाळणी करू आणि थेट घरी येऊन जाऊ. चला तर मग, गणपती बाप्पा मोरया. सकाळपासून पावसाची संतधार चालू असल्यामुळे आम्ही आता गणपतीला प्लास्टिकने पूर्णपणे कव्हर करून पुढे गाडीतून घरी घेऊन जाणार आहोत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा
गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपतीच्या जय जयकार. ते काढ, प्लास्टिक काढ. पाटरंग राजा बसला माझ्या नटून पाटावर, पालखी निघाली राजाची ह्या गणेश मोरया. गणपती बाप्पा उघडू. ये दीदीला सांग उघडायला. आणि कोणाचा बाप्पा आहे? कोणाचा बाप्पा आहे? तुझ्या आहे? जा दीदीच्या इथे जा. हा कोणाचा आहे तो बाप्पा? अरे वा वा. कोणाचा आहे तो? तुमचा आहे? कसा बसलाय बाप्पा? आणि त्याची शोण कशी आहे बाप्पाची? अशी. हो हां. अरे वा वा वा. त्याला नमस्ते कर. अरे वा वा वा. अरे वा. ओ अरे वा. गणपतीला मकरामध्ये विराजमान करताना यावेळी एवढी मेहनत घ्यावी लागली नाही, कारण का आतला वावर आम्ही मुद्दामून जास्त ठेवला, जेणेकरून गणपती आतमध्ये आरामात आम्ही ठेवू शकतो किंवा विसर्जनाच्या वेळी काढू देखील शकतो. छान अशा प्रकारे आपल्या पर्णकुटीमध्ये बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि विराजमान झालेले आहेत बाप्पा. आणि बाप्पाच्या आगमनासाठी आमच्या सोसायटीतील ही आमची केतकी माटेगावकर ही छान अशी रांगोळी देखील काढत आहे. देवांशी. हा नाव काय तुझं? देवश्री. छान. आणि आपले बाप्पा अशा प्रकारे विराजमान झाले आहेत त्यांच्या पर्णकुटीमध्ये.